दोन ज्या पत्रकार परिषद झाल्या किंवा दोन ज्या पत्रकार परिषदेमध्ये दावोस संदर्भामध्ये जी काही वक्तव्य केली गेली यावरनं आपल्याला कळलं असेल की शासनाचा तिसरा दावोस दौरा हा उद्यापासून सुरू होतो. कारण ज्यांनी स्वतः काही केलं नाही त्यांनी फक्त गेले 2-2.5 वर्ष आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न केला. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं सगळं शिष्टमंडळ, त्यातली काही मंडळी दावोसला गेलेली आहेत. स्वतः मुख्यमंत्री महोदय उद्या त्या ठिकाणी पोहोचतील. त्यांचा सहकारी म्हणून, राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी दावोसला परवा पोहोचणार आहे. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जो कार्यक्रम असतो तो 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत दावोस येथे मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जावर हा सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सामील होणार आहोत. परंतु आज जे मी काही लोकांचे बाईट बघितले किंवा पत्रकार परिषद बघितल्या त्याच्यामध्ये काही मंडळी असं म्हटलंय की मागच्या वेळी ते 2 दौरे झाले त्याच्यामध्ये पैशाची उधळपट्टी झाली आणि म्हणूनच मी असं म्हटलं की तिसरा दावोस दौरा सुरू होतोय ह्याची जाणीव आजच्या पत्रकार परिषदेतनं काही लोकांनी करून दिलेली आहे. मी वारंवार सांगितलंय की दावोस दौरा सुरू होत असताना ज्यांच्या कृतीमुळं दावोसला काही मंडळी एकदाच जाऊ शकली त्यांच्या मनात कायम दावोस असल्यामुळं सरकारवर टीका करणं आणि सरकारनं दावोसला जाऊन उधळपट्टी केली हा फेक नरेटिव्ह सेट करणं हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 3 वर्षाची जर आपण आकडेवारी काढली, ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं काही मंडळी दावोसला गेली होती. त्याच्यावर मला बोलायचं नाही कारण त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, थम्पिंग मेजॉरिटी देखील आम्हाला आली. त्याच्यामुळे फेक नरेटिव्ह सेट करून काय उपयोग झाला नाही. परंतु आपल्या माध्यमातून जनतेला कळलं पाहिजे की महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळी होतं त्यावेळी सुमारे 96,000 कोटीचे MOU झालं आणि 96,000 कोटीमध्ये 14,000 कोटी रुपये ही परकीय गुंतवणूक होती. त्या 96,000 कोटीमध्ये 50,000 कोटीचा एक एनर्जीचा प्रोजेक्ट होता. तो आज कुणीही भिंग घेऊन जरी शोधला तरी तो एनर्जीचा प्रोजेक्ट आपल्याला सापडत देखील नाही. तो MOU कोणाबरोबर केला होता हे माहीत देखील नाही आणि तो इंडस्ट्रियलिस्ट बघायला देखील मिळत नाही. आणि मी आजच सांगत नाही, मी गेले 2 वर्ष हेच सांगतोय. परंतु त्याच्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीचं शिष्टमंडळ हे दावोसला गेलं. पहिल्या वर्षी 1,37,000 कोटीचे आम्ही MOU केले. दुसऱ्या वर्षी फक्त इंडस्ट्रीचे 3 लाख कोटीचे आम्ही MOU केले. महाप्रीतचे आम्ही 70,000 कोटीचे MOU केले आणि दावोसवरनं आल्यानंतर 2 लाख कोटीचे नव्यानं MOU या राज्यामध्ये आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो. ही पूर्ण जर आकडेवारी काढली तर या 2 वर्षामध्ये सुमारे 7 लाख कोटीचे औद्योगिक MOU करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामध्ये MIDC होतं, त्याच्यामध्ये महाप्रीत होतं, त्याच्यामध्ये ऊर्जा होतं, त्याच्यामध्ये MMRDA होतं, त्याच्यामध्ये सिडको होतं. आणि सांगताना महत्त्वाची आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यामधले 83% प्रकल्पावर आम्ही अंमलबजावणी करतो. MOU केल्यानंतर 3 वर्षाचा कालावधी असतो. काही प्रकल्पांना आम्ही जागा वितरित केलेली आहे, काही प्रकल्पांच्या परवानग्या आमच्याकडे प्रलंबित आहेत, त्या देखील काही दिवसामध्ये आम्ही देऊ. परंतु 83% MOUची अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. आणि आपल्याला ही देखील जाणीव आहे, महाविकास आघाडीचे नेते ज्यावेळी दावोसला गेले होते त्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये 2 आणि 3 नंबरला होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र FDI मध्ये सलग 3 वर्ष 1 नंबरला आहे. बरं, हा सर्वे राजकीय आहे का? तर हा सर्वे राजकीय नाही. हा सर्वे RBIनं केलेला आहे आणि RBIनं सांगितलं की या वर्षी देखील 6 महिन्यात 1,13,000 कोटीची परकीय गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झाली.
आणि पुन्हा एकदा हे राज्य औद्योगिक क्षेत्रामध्ये नंबर 1 आहे. आज कोणीतरी सांगितलं 11 नंबरला आहे. ठीक आहे, टीका करावी, परंतु मला असं वाटतं की अशा एका चांगल्या उपक्रमामध्ये राज्य जात असताना आपण जर फेक नरेटिव्ह सेट केले तर त्याचा परिणाम राज्यामध्ये येणाऱ्या प्रकल्पांवर होतो, ह्याची जाणीव देखील काही लोकांनी ठेवली पाहिजे. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सलग 2 वर्ष आम्ही विक्रमी एमओयूज केले, मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जबाबदारीनं सांगतो की तीच परंपरा या 3ऱ्या वर्षी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेऊ आणि विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. ती गुंतवणूक किती असेल, त्याचे एमओयू किती असतील, हे आपल्याला काही दिवसामध्ये कळेल. परंतु अगदी जबाबदारीनं सांगतो की ज्या पद्धतीनं पहिल्या 2 वर्षी म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षी 1,37,000 कोटी, दुसऱ्या वर्षी 3,70,000 कोटी, महाराष्ट्रातले 2,00,000 कोटी, ही जी दरवर्षीची रेकॉर्ड महायुतीच्या शासनानं तोडली, तसं मागच्या 2 वर्षाचं रेकॉर्ड यावेळी एमओयू करून माननीय देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली जाणारं शिष्टमंडळ चांगल्या पद्धतीनं तोडेल आणि तिथं जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेल. हा मी विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला, युवकांना आणि युवतींना म्हणजे बेरोजगार आहेत त्यांना देऊ इच्छितो. कारण यावर्षी देखील लाखो मुलामुलींना रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं हे शिष्टमंडळ त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. आणि म्हणून मला विनंती करायची, कुठंतरी महाराष्ट्राच्या उद्धारासाठी ज्यावेळी पाऊल पडतं त्यावेळी विरोधकांनी देखील प्रामाणिकपणानं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, हे काही लोकांना आजही पटत नाही. एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली कामं, लाडकी बहीणसारखी आणलेली योजना, ही देखील काही लोकांना रुचत नाही. म्हणजे त्या योजनामुळे काही लोकांना घरी बसावं लागलं तरी देखील एकनाथ शिंदे साहेबांवर टीका होते. हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजही माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सरकारमध्ये आहेत. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे टीम म्हणून काम करतोय. त्याच्यामुळे यावर्षी देखील विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही.